नमस्कार मंडळी. आता येत आहे पावसाळ्याचं सीझन आणि पावसाळा म्हटलं की आपल्या मुंबईकरांना आठवते ती म्हणजे भजी. चला मग आपण आज बनवूया सगळ्यांच्या आवडीची भजी. पहिल्यांदा मी इथे एक मीडियम साईजमध्ये कोबी चिरून घेतला होता. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. एक मिरची चिरून घ्यायची आहे छोटी छोटी. नंतर टाकला आहे आपण हळद, लाल तिखट, धनेपूड, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा, त्यासोबतच पांढरे तीळ आणि चिरून टाकले इथे कोथिंबीर. इथे मी 2 चम्मच बेसन घेतला आहे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामुळे आपल्या भजीला छान कुरकुरीतपणा येणार आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण गरजेपुरतं पाणी टाकणार आहोत. आपल्याला हे मिश्रण भजीचं एकदम पातळ करायचं नाही आहे आणि थोडं सुकं देखील करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि मी इथे अद्रक लसूण पेस्ट टाकायला विसरले होते, ते आता आपण इथे ॲड करूया आणि छान मिक्स करून 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. इकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे. पाहू शकता आपलं मिश्रण थोडंफार पाणी सोडलं आहे. आता आपण तेलावर भजी सोडणार आहोत. अशी मी छोटी छोटी भजी सोडली आहे. तुम्हाला हवी असेल तर मोठी पण सोडू शकता. तेलात बसेल एवढी भजी सोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत. अगदी स्लो गॅसवर आपण ही भजी शिजवणार आहोत. अगदी गोल्डन होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भजीला छान गोल्डन कलर येत चाललेला आहे. मध्ये मध्ये आपण ही पलटून घेऊया. 10 मिनटं आपली भजी रेडी आहे. आता आपण ही झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेऊया टिश्यू पेपरवर, जेणेकरून त्याचं तेल हे टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेईल. दुसऱ्या राऊंडमध्ये पण अशाच प्रकारे आपण भजी टाकणार आहोत. छान प्रकारे भजी टाकून झाल्यानंतरला आपण ती मध्ये मध्ये पलटणार देखील आहोत. पहिल्यासारखेच आपण भजी इथे देखील शिजवणार आहोत छान प्रकारे. ही भजी जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच खायला देखील तेवढीच टेस्टी आहे. तुम्ही चहासोबत अगदी मनसोक्त खाऊ शकता ही भजी. आणि आपली इथे भजी काढून रेडी आहे. मुंबईकरांची पावसाळ्यातील भजी इथे रेडी आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. खूप छान लागते ही कुरकुरीत भजी. बाय बाय.